महिलांवर अन्याय होतो. महिलांवर अन्याय झाल्यानंतर आवाज उठतो, न्याय मागितला जातो, पण महिला आयोग गप्प असतं. महिला आयोगाचं काम महिलांना संरक्षण देणं, तक्रारी आल्या तर त्याचं निवारण करणं, तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर पाठपुरावा करणं. पण महिला आयोग जर झोपेचं सोंग घेऊन अन्याय करणाऱ्यांच्याच पाठीशी उभा राहत असेल तर ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे. सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे. लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आपण आज बोलणार आहोत महिला आयोगासंदर्भात. महिला आयोग नेमकं काम काय करतं, महिलांच्या संरक्षणासाठी महत्वाच्या गोष्टी महिला आयोगाकडे असताना सुद्धा महिलांच्या फक्त शिफारसी करणे एवढंच काम महिला आयोगाचं आहे का? महिला आयोगाची स्थापना कशी झाली? महिला आयोगाची स्थापना होऊन शिफारसी करूनच फक्त महिला आयोग थांबतो का? महिला आयोग काम करत असलेल्या गोष्टी तो तडीच नेतो का? या आणि अशा सगळ्या प्रश्नावर मित्रांनो चर्चा करायची. विनंती एवढीच आहे, लॉ इन मराठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. राज्य महिला आयोगाची स्थापना कशी झाली? नॅशनल कमिशन फॉर वुमन या राष्ट्रीय स्तरावर महिला आयोगाची स्थापना 1990 साली खर तर तसा आयोग स्थापन करून झाली. नॅशनल कमिशन फॉर वुमन्स ऍक्ट 190 या कायद्याअंतर्गत महिला आयोगाची स्थापना झाली आणि प्रत्यक्षात 1992 पासून हा आयोग काम करू लागला तो आज तागायत. खर तर आयोग काम काय करतो, महिला आयोगाची रचना काय आहे या संदर्भात आपण चर्चा करत असताना महिला आयोगांकडे ज्या ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे, महिला आयोगाची मुख्य जबाबदारी महिलांच्या संरक्षणाची, अत्याचाराची चौकशी करण्याची. खरंच महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारीवर पोलीस आणि इतर यंत्रणा कारवाई करतात का हे तपासण्याची, न्याय देण्याची नाही तर न्याय मिळाला पाहिजे यासाठी पाठपुरावा करण्याची. महिला आयोग हे काही न्यायालय नाही. महिला आयोग हे एक सिव्हिल कोर्ट म्हणून तक्रारी आल्या त्याच्यावर अभ्यास करणे, संबंधितांना ती फॉरवर्ड करणे, पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधणे आणि त्या पीडित महिलेला, कुटुंबाला जिच्यावर अन्याय झालेला आहे तिच्यासाठी एक ढाल बनून उभी राहणे, हे खरं तर महिला आयोगाचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम. महिला आयोगाकडे एखादी तक्रार आली, त्याची शिफारस राज्य सरकारला करणे, प्रशासनाला कळवणे आणि चौकशी करून जर एखाद्या कायद्यामध्ये सुधारण्याची गरज असेल तर ती सुचवण्याची सुद्धा आयोगाला त्या ठिकाणी परवानगी आहे. सिव्हिल कोर्ट सारखं महिला आयोगाचं काम आहे, जे की न्यायालयासारखे किंवा सिव्हिल कोर्ट सारखे अधिकार जरी असले तरी ते निकाल देऊ शकत नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे महिला आयोग थेट शिक्षा देऊ शकतो का हा जर प्रश्न विचारला, अजिबात नाही. महिला आयोगाला घटनात्मक दर्जा नाही, ती एक कायदेशीर संस्था आहे. राज्याचा किंवा केंद्राचा कुठलाही महिला आयोग असू द्या, ही एक कायदेशीर संस्था आहे, याला घटनात्मक दर्जा नाही. संसदेच्या एकूण सगळ्या पटलावर किंवा कायदा करू शकतात, पण संविधानामध्ये महिला आयोगाचा तसा उल्लेख कुठेही आढळत नाही. महिला आयोगामध्ये
खर तर सर्वात मोठा प्रश्न घटनात्मक दर्जाचा जर घेतला, जरी दर्जा नसला तरी महिला आयोग हा एक संस्था म्हणून त्या ठिकाणी काम करतं, याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. ज्यावेळेस वुमन्स कमिशन फॉर ऍक्ट 119 मध्ये या कायद्याची निर्मिती झाली, ऍक्ट आला, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर वुमन साठी ऍक्ट 19, या 90च्या कायद्यामध्ये कलम 2 मध्ये या आयोगाची स्थापना झाली. कलम 8 मध्ये यांची एक रचना, कुठली कुठली कार्य आहेत, काय काय करू शकतो याची रचनात्मक उभारणी झाली आणि कायदा प्रत्यक्षात काम करू लागला. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भारताच्या संसदेमध्ये कायदा बनवला जातो, त्याचं इम्प्लिमेंट केलं जाऊ शकतं, परंतु इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही जशी एक घटनात्मक संस्था आहे, अर्थात घटनात्मक दर्जा असणारी यंत्रणा आहे, तशी महिला आयोगाची नाही, ती एक कायदेशीर संस्था आहे. हे या माध्यमातून समजून घेणं गरजेचं आहे. महिला आयोगात सगळ्या गोष्टी आपण पाहत आलो. खर तर महिला आयोगामध्ये खऱ्या ताकद काय आहे, तर कारवाई होत नसेल तर ढाल बनून महिला आयोग उभी राहू शकते. जर महिलांसाठी बनवलेल्या आयोगाचीच अवस्था गप्प बसण्यासारखी असेल, किंवा ज्या महिलांच्या हक्क अधिकारासाठी आयोगाची स्थापना केली, निर्मिती केली, तिथं घटनात्मक कायदेशीर पदावर व्यक्तीची नियुक्ती केली, तर त्यांनी जर गप्प बसत असेल तर हे खरं तर महिलांच्या न्याय हक्क अधिकारांना कुठेतरी बाजूला ठेवण्यासारखी घटना आहे. म्हणून महिला आयोग हा राज्य सरकारचा एक फार मोठा घटक आहे, जो कायदेशीर संस्था म्हणून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या महिला आयोगाकडे जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं वेगळी वेगळी प्रकरणं अध्यक्षांच्याच बाजूनी महाराष्ट्राला बदनाम करणारी त्या ठिकाणी समोर येतात, म्हणजे घटनात्मक पदावर बसणारा माणूस सुद्धा किती चारित्र्य संपन्न, निपक्षपाती आणि कायद्याला धरून वागणारा असला पाहिजे, हे राज्याच्या, महाराष्ट्राच्या तरी आयोगाकडून तशी चित्र आज महाराष्ट्राला पाहायला मिळतं. उलट महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या एकूण संपूर्ण कारभारावर आयोगाच्या कार्यालयात सध्या स्मशान शांतता निर्माण झालेली आहे. कारण आयोगाच्या अध्यक्षांवरच जर भयंकर स्वरूपाचे आरोप त्या ठिकाणी होत असेल, तर घटनात्मक तरतुदींना प्रमाण मानून जे कायदे बनवलेले आहेत त्याचीच पायमल्ली या सगळ्या घटनेतून होतीये का, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. राज्याला महिला आयोग महत्वाचा आहे का? महत्वाचा आहे, परंतु तो कायदेशीर दृष्ट्या अपूर्ण आहे. महिला आयोग कायदा आहे का, तर अंमलबजावणी करण्यामध्ये कमकुवत आहे, परंतु महिला आयोग हा कायदा नाही. आणि आयोगाला जे अधिकार देण्यात आलेले आहेत किंवा जबाबदारी जी निश्चित करण्यात आलेली आहे, खर तर महिला आयोगाचे अधिकार हे हवेसारखे आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण ज्या पद्धतीने कायद्याचा आधार घेऊन प्रक्रिया राबवली गेली पाहिजे तशी होताना दिसत नाही. कारण महिला आयोगाकडे हजारो तक्रारी असताना सुद्धा त्यांची जर दखल घेतली जात नसेल तर ती कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा म्हणजे निर्डावलेल्या व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण असू शकतं, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं महिला आयोगासंदर्भात? महिला आयोगाची आजची स्थिती कशी आहे? खरंच महिला आयोगामध्ये जिवंतपणा आणला गेला पाहिजे का? महिला आयोगामध्ये कार्यक्षम लोक भरली गेली पाहिजेत का? महिला आयोग निपक्षपातीपणे काम करणारा असावा का? आणि महिला आयोगावर कुठल्याही राजकीय पक्षाला प्रेरित व्यक्ती तिथं बसवला गेला नाही पाहिजे असं वाटतं का? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर
जे माझ्या मनामध्ये आहे ते आपल्या मनामध्ये असेल तर नक्कीच कमेंट करून आपलं मत नोंदवा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संपर्कात राहा, जोडले जा. लॉ इन मराठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.